पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त अधीक्षक आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला सर इथे कार्यरत आहेत। सर, आपण महाराष्ट्राच्या कर्तव्यनिष्ठ आणि अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांपैकी एक आहात। आपण मेडिकल कॉलेज मुंबई येथून पोद्दार मेडिकल कॉलेज येथून त्यांनी डॉक्टर्स केलेला आहे। 2011 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत म्हणजेच MPSC राज्यात 32वा क्रमांक पटकावून महाराष्ट्र पोलीस दलात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आणि DYSP म्हणजे सहाय्यक पोलीस उपायुक्त SAP म्हणून त्यांनी नियुक्ती मिळवली। सर, आपण आपल्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सेवा बजावली आहे। सांगायचे झाल्यास प्रथम नियुक्ती त्यांची रत्नागिरी DYSP म्हणून SAP नागपूर इथे झालेली आहे। DYSP दारवा इथे सुद्धा ते कार्यरत होते। DYSP वरोरा चंद्रपूर इथे सुद्धा सर कार्यरत होते आणि सर सध्या DYSP मोर्शीवरून आपल्या अकोल्यात इथे कार्यरत झालेले आहेत। सर, आपण प्रत्येक ठिकाणी 2 वर्षाच्या कालावधीत उत्कृष्ट सेवा दिल्यानंतर त्यांचे नेतृत्व गुण आणि प्रशासकीय क्षमतेच्या जोरावर त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणजे SP आणि पोलीस उपायुक्त म्हणजे DCP पदावर पदोन्नती झाली आहे। सध्या आपण पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे महत्त्वाच्या जबाबदारीवर कार्यरत आहात। सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दलात अनेक सकारात्मक बदल घडले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे। त्यांच्या शिस्तप्रिय व न्यायप्रिय स्वभावामुळे ते प्रत्येक ठिकाणी आदराचे स्थान निर्माण करतात। आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून माननीय निलेश मनोहर पांडे सरांचे मनपूर्वक स्वागत। सरांचे स्वागत करण्यासाठी मी नितीन चिकटे सरांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं। आदरणीय नितीन चिकटे सर। बघा,